हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि नमस्कार मित्रांनो, आपल्या मिस्टर अँड मिसेस चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालो आहे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड इथे दसऱ्याच्या सणासाठी. इकडे सध्या पावसाचं प्रमाण खूप वाढलं आहे. कधी हलका शिडकावा तर कधी मुसळधार सरी. रस्त्याच्या कडेला हिरवागार निसर्ग डोलतोय. ढग आकाशात फिरताय. कधी कधी सूर्यही लपाछपी खेळतोय. रस्त्याची कंडिशन तर तुम्ही बघितलीच असेल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण निघण्याच्या अगोदर पाऊस पडून गेला. इकडे आपण सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन यवतमाळ इथून बाहेर पडलो आहोत आणि वाघापूर रोडून पुढे जात आहे. रस्त्यात आपल्याला स्नॅक्स लागणार आहे, तर आपण स्नॅक्ससाठी आणि बिस्किट्स आणि कोल्ड्रिंक घेतलं आहे. कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा आपल्या 1-2 व्हिडिओच्या अगोदर पण बघितलं असेल, समृद्धी महामार्गावर अजूनही अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या नाही आणि समृद्धीवर किती सुविधांचा अभाव आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. आपल्या चॅनलवर तुम्ही पाहिलंच असेल. मागचा व्हिडिओ असेल तो 14 ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्याचा 69वा वर्धापन दिनानिमित्त अपलोड केलं होतं. 14 ऑक्टोबर हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलेला आहे. आणि खास बाब म्हणजे आपल्या चॅनलवरही आपणही हा व्हिडिओ 14 ऑक्टोबरलाच अपलोड केला आहे. यावर्षी आम्ही नागपूरच्या दीक्षाभूमीला धम्म परिवर्तन दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलो आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलाच आहे. हा व्हिडिओ पहिले यायला पाहिजे होता, पण ती 14 ऑक्टोबर डेट असल्यामुळे आपण हा व्हिडिओ नंतर टाकत आहे आणि तो व्हिडिओ 14 ऑक्टोबरला अपलोड केला आहे. तर तुम्हाला कळत असेल की आपण ते व्हिडिओ का पहिले अपलोड केला. तर याच कारणामुळे तो व्हिडिओ अपलोड केला आहे पहिले आणि नंतर आपला हा आता यवतमाळ ते छत्रपती संभाजीनगर किंवा घरी जाण्याचा व्हिडिओ नंतर आपण टाकला आहे. ठीक आहे. रस्त्याशी नेहमीच एक भावनिक नातं जडलं आहे, नाही का? गेल्या वेळी आपण इथे आलो होतो त्यावेळी मी म्हणालो तुम्हाला की रस्ता सुंदर आहे. वाघापूर रोडून बाहेर निघालोय आणि नागपूर अमरावती रोडला लागलेलो आहे. हा एक आपल्या GMCच्या पाठीमागून जाणारा बायपास आहे आणि ह्या चौकातून आपण दारवा पण जातो आणि हा सरळ आपण ज्या रोडने चाललोय त्या रोडने नेर अमरावती जाता येतं, बडनेरा जाता येतं आणि समृद्धी महामार्गालाही जाता येतं. आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर जुना रोड पण ह्याच रोडवर आपल्याला भेटतो समोर. तर आता हा 50 किलोमीटरचा पॅच आहे. थोडा रस्ता छोटा आहे, वळणावळणाचा रस्ता आहे, थोडे छोटे खेडे गाव आहे, पण 1 तास तरी लागेल आपल्याला आता समृद्धी चढायला. तुम्ही बघू शकतात पाऊस पडतोय, कधी ऊन पडतंय. तर खूपच ह्यावर्षी मान्सून आलेला आहे. लेट आला थोडंसं, पण जास्त आलेलं आहे. ठीक आहे, याबद्दल पण आपण आता बोलणार आहे थोड्या वेळाने. आपण आता समृद्धीला लागू बघा. आणि एक नेर नावाचा तालुका पण इथून आपल्याला लागतो याच रस्त्यावर. ठीक आहे. आता आपण पुढे प्रवास करत राहू. बघूया या वर्षीच्या मान्सूनमध्ये निसर्गाने आपल्याला काय काय दृष्ट भेटवतील किंवा आपल्याला काय काय नवीन बघायला मिळेल. तर तुम्ही आता मला सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि कमेंट सेक्शनमध्ये मला काही सजेशन असेल तर ते पण तुम्ही सांगू शकतात. आता थोड्या वेळापूर्वी थोडासा पाऊस पडून गेला आहे आणि बघा आता हा जो आपण चौक होता हाच आपल्याला जुना संभाजीनगर ते नागपूर हायवे आहे. आणि आता आपण समृद्धीला एंटर होतोय. समृद्धीचा टोल नाका पास केला आहे. इथं आपल्याला काही पैसे द्यावं लागत नाही. जेव्हा आपण समृद्धी महामार्ग सोडतो किंवा एक्झिट करतो तेव्हा आपल्याला इथं पैसे द्यावं लागतात. ठीक आहे. हा महामार्ग म्हणजे खरोखरच एक मोठं प्रोजेक्ट आहे. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग.
मुंबईपासून नागपूरपर्यंत 701 किलोमीटरचा हा प्रवास महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांना, 36 तालुक्यांना आणि 393 गावांना जोडतो. पूर्वी हा प्रवास 16 ते 18 तासाचा असे, पण आता तो 8 ते 9 तासात पूर्ण करता येतो. सरकारने या महामार्गावर प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यासाठी आपल्याकडून कारसाठी ₹2 प्रति किलोमीटर टोल आकारला जातो. आज आपल्या प्रवासाचा टोल कमीत कमी ₹585 लागेल. आपण छत्रपती संभाजीनगरला एक्झिट करणार आहे. आजचा व्हिडिओ टाकण्याचा एकच उद्देश होता की आकाश किंवा हे जे निळं आकाश असतं हे आज एकदम वेगळ्या कलरने भरलेलं आहे, कारण की पावसाचं आणि मान्सूनचं वातावरण चालू आहे. आज आकाशात ढगाचा गडद रंग आहे, कधी राखाडी तर कधी निळसर. पावसाच्या सरी गाडीच्या काचावर थाप मारताय आणि त्या थेंबातून मागच्या प्रवासाच्या आठवणी चमकतायत. रस्त्यावरून जाताना मनात नेहमी काहीतरी आठवणी जाग्या होतात. पहिला प्रवास, पहिली रोड ट्रिप, पहिल्यांदा घेतलेला ब्रेक आणि गाडीत वाजणारं आवडतं गाणं. आज पुन्हा तोच प्रवास, पण वेगळं हवामान, वेगळं आकाश, नवं अनुभव. तर चला मित्रांनो, पाहूया पुढे काही दृश्य, आठवणी आणि क्षण आपल्याला या प्रवासात भेटतात का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हॅपी जर्नी विथ मिस्टर अँड मिसेस मिडको. आता आपण बोलूया थोडंसं या वर्षीच्या महाराष्ट्रातील मान्सूनबद्दल. ठीक आहे, तर आता आपण थांबलो इथं एक टी ब्रेकसाठी. टी ब्रेक झाला आपल्याला. आपण या पेट्रोल पंपावर निघालो आहे. यवतमाळहून हा पेट्रोल पंप पूर्णपणे 150 किलोमीटर येतो. तर आता आपण छत्रपती संभाजीनगर इथून काहीतरी 200 किलोमीटर आहे. ठीक आहे, तर यावर्षी पावसाळा थोडा उशिरा आला, पण एकदा सुरू झाल्यावर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आणि काही भागात अजूनही कमतरता आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागात यावेळी ढगाचं आगमन थोडं विलंबाने झाले, पण सध्या सर्वत्र वातावरण प्रसन्न झालं आहे. हिरवी शेतं, रस्त्याच्या दुतर्फा उगवलेली झाडं आणि पर्वतावरून वाहणारा धुक्याचा पडदा, हे दृश्य पाहताना मन एकदम प्रसन्न होतं. कधी पाऊस, कधी ऊन, असं सुंदर मिश्र हवामान या प्रवासाला एक वेगळंच सौंदर्य देत आहे. बघताय तुम्ही, बाहेर आता सूर्यप्रकाश पडलाय आणि थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला होता, तर पूर्ण रस्ता ओला झालेला होता. ठीक आहे गाईज. रस्त्याशी आपलं नेहमीच एक नातं जडतं, नाही का. गेल्या वेळी इथे आलो होतो तेव्हाच हा रस्ता कोरडा शांत होता. आज मात्र तो हिरवागार आणि ओलसर आहे. प्रत्येक वळणावर प्रवासाचा सुगंध, जुन्या आठवणी दोन्ही एकत्र भेटतात. रस्त्याची ती मातीचा वास, गाडीच्या काचावरून ओघळणारे थेंब, दूरवर दिसणारे पर्वत, हे सगळं अनुभवताना मन भरून येतं. हे जे आहे वातावरण सध्या, हे असंच मी आत्ता जे तुम्हाला शब्दात सांगितलं ते असंच वातावरण आहे गाईज. आपण आत्ता हा जो प्रवास एन्जॉय करतोय, हा तुम्हा सगळ्यांना अनुभवता आला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ आपण टाकतोय. तर आता आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचूच लवकर. आणि आत्ता जास्त काही टाईम झालेला नाही आहे, पण आकाशात पूर्ण गडद पाणी दाटून आलेलं म्हणतं किंवा भरून आलेले असतं ना आकाश, तर त्याच्यामुळे एकदम काळं शार झालेलं आहे आणि त्यामुळे रस्त्यावरची व्हिजिबिलिटी पण कमी झाली. आणि या वर्षीचा मान्सून खूप जास्त पाऊस आणून गेला आहे. हा पाऊस इतका जास्त होता की काही पिकं पाण्यासह वाहून गेली, काही जमीनच वाहून गेली आणि महाराष्ट्रातील अनेक नद्या, जसं आपल्याकडची गिरजा आणि पूर्णा नदी, पूर्णपणे भरून वाहून गेल्या. आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलं असेल किंवा बघितलं असेल तर आता बघू शकतात की सुरुवातीला एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. तो होता गुलाबी चक्रीवादळ. गुलाबी चक्रीवादळ मे बी 2021 किंवा 20, साधारण 2021च्या दरम्यान चक्रीवादळ आलं होतं. चक्रीवादळ आल्यानंतर त्याचं नाव गुलाबी ठेवण्यात आलं होतं. ढग आणि सुंदर दृश्य दिसली होती त्यावेळेस. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोडच्या दरम्यान जे नदी जवळचे दृश्य दिसते, तेव्हा ते पूर्ण आणि गिरजा नदीचं पुराचं दृश्य अगदी भयंकर पण सुंदर दिसत होतं. ठीक आहे, तसेच यावर्षी देखील नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला होता. आपण ते व्हिडिओ सोशल मीडियावर बघितलेच असेल. ही नदी खूप भरून गेल्यामुळे आज आपल्या काही ठिकाणी प्रवासात थोडी अडचण येते. आता काही लोकांना हाय अलर्ट पण करण्यात आलेले आहे. नदीकाठच्या गावांना सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
त्यानंतर आपण मागच्या वर्षी जायकवाडी धरणाला भेट दिली होती. आपण जिथं खाली जाऊन फोटो काढले होते, व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे त्या भेटीचा. तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात किंवा कमेंट सेक्शनमध्ये तो मी पिन आउट करेल. यावर्षी आपण तिथे जाऊ शकत नाही आणि तिथपर्यंत खाली आपण पोहोचू शकत नाही जिथं फोटोग्राफर बसला होता किंवा आपण जिथं बसून फोटो काढले होते, कारण की ते पूर्णपणे भरलेलं आहे सध्या. यावर्षी आपण तिथे जाऊ शकत नाही कारण गोदावरी नदीने जायकवाडी धरण पूर्णपणे भरून टाकले आणि आता गोदावरी काठच्या गावामध्ये पूर प्रतिबंधक उपाययोजना चालू आहे. जायकवाडी धरण एकदम फुल भरलेले आहे, 100% भरले गाईच. रस्त्यावरून जाताना हिरवी शेतं, पावसाच्या थेंबातून दिसणारा निसर्गाने भरलेल्या नद्या, हे दृश्य मनाला खूप भावतं. रस्त्याच्या कडेला असलेले डोंगर, खिंड, नद्यावरून वाहणारे पाणी पाहताना प्रवासाची आठवण पुन्हा जागी होते. हा मान्सून महाराष्ट्रात खूप अनोखा अनुभव आणून गेला आहे. काही ठिकाणी पाणी भरल्यामुळे काही क्षेत्रात नुकसान झालं, तर काही ठिकाणी निसर्गाने आपले सौंदर्य दाखवले. आता आपण पुढे प्रवास करत राहू आणि बघूया वर्षी मान्सूनमध्ये निसर्गाने आपल्याला काय काय लिहून ठेवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी जर्नी विथ मिस्टर अँड मिसेस मेडिको. आपण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एंटर झालेलो आहे. आपल्याला पूर्ण 585 रुपयाचा टोल टॅक्स लागलेला आहे काहीच. आणि आता आपण हर्सूलमधून आपण पुढं आता टी पॉईंटला पोहोचू. टी पॉईंटहून हडको कॉर्नरला पोहोचू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, कमेंट, सेव्ह अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.